हॅलो नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याविषयी जाणून घेणार आहोत. भारतीय निवडणूक आयोग म्हणजे आजच्या दिवशी म्हणजे 25 जानेवारी 1950ला या भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि आजच हे व्हिडिओ अपलोड करण्याचं त्यामागचं कारण आहे की आपण या आयोगाविषयी जाणून घ्यायला पाहिजे. याचं बेसिक ॲज अ सिटिझन म्हणून देखील आणि ॲज अ ॲस्पिरंट म्हणून म्हणजे स्पर्धा परीक्षार्थी म्हणून देखील याविषयी आपल्याला माहिती असायला हवी. आयोग सातत्याने यावर राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल किंवा कंबाईनच्या जे काही इतर परीक्षा आहेत पूर्व मुख्य त्याच्यामध्ये सातत्याने या टॉपिकवर प्रश्न विचारतानाचे आपल्याला दिसून येतो. हे एक भारतीय निवडणूक आयोग हे एक घटनात्मक संस्था असल्याकारणाने यावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारतानाचे आपल्याला दिसून येतात आणि येणारा काळ हा निवडणुकीचे वर्ष असल्याकारणाने आयोग मला तरी वाटते एक्झाममध्ये आपल्याला 100% याच्यावर प्रश्न असणार आहे. मग ते राज्यसेवा पूर्व परीक्षा असो किंवा कंबाईन पूर्व परीक्षा असो किंवा इतर परीक्षा असो. तर आपण याविषयी जाणून घेऊयात. तर या भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना ही भारतीय राज्यघटनेच्या भाग 15 मध्ये कलम 324 नुसार केली जाते. म्हणजेच काय तर भारतीय जे राष्ट्रीय निवडणूक आयोग आहे, राष्ट्रीय निवडणूक आयोग त्याची स्थापना राज्यघटनेच्या भाग 15 मध्ये जे कलम 324 आहे त्या अंतर्गत या एक देशासाठी किंवा भारतासाठी एक राष्ट्रीय निवडणूक आयोग असेल अशा प्रकारची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी हे निवडणूक आयोग म्हणजे कोणत्या पदासाठी निवडणुका घेतात, कुठल्या गोष्टीसाठी कुठल्या पदांसाठी या निवडणूक आयोगाद्वारे निवडणूक प्रक्रिया राबवली जाते. तर एक आहे संसद, त्याच्यानंतर राज्य विधिमंडळातील जे सदस्य आहेत त्यांच्यासाठी संसदेतील सदस्य असेल म्हणजे लोकसभा राज्यसभेतील सदस्य, त्याच्यानंतर भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदांच्या संदर्भात या निवडणुकांचे पर्यवेक्षण करणे, निर्देश आणि नियंत्रणाचे अधिकार या आयोगाकडे असतील अशा प्रकारची तरतूद या कलम 324 मध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोग ही केंद्रीय सरकार तसेच राज्य सरकार दोघांसाठीही समानच आहे. ओके, म्हणजे केंद्रातील जे असतील मग ते राज्य विधिमंडळातील विधानसभा असो की विधान परिषद असो या संदर्भात जे काही निवडणुका राबवल्या जाते ते या राष्ट्रीय निवडणूक आयोग किंवा भारतीय निवडणूक आयोगाद्वारे राबवली जाते. मात्र राज्यातील पंचायती आणि नागरिकांच्या निवडणुकांशी राज्यातील ज्या काही पंचायती आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिका म्हणजेच काय नागरी स्वराज्य संस्था यांच्यातील जे काही विविध पदे आहेत जे पदे निवडणुकीद्वारे भरल्या जातात त्यांच्या या आयोगाशी काही संबंध नाही. त्याच्यासाठी एक वेगळ्या स्वतंत्रपणे राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केली जाते. ओके, ज्याचं आपल्याला माहीत असेल की आर्टिकल 243 के नुसार पंचायत राजसाठी किंवा पंचायतींसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी या राज्य निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र राष्ट्रीय निवडणूक आयोग हे राष्ट्रीय पातळीवर त्याचप्रमाणे राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेतील सदस्य निवडून देण्याचे काम किंवा निवडणूक राबवण्याचे काम या भारतीय निवडणूक आयोगाकडे असते. आता रचना कशी असते याची, तर रचनेमध्ये आपण बघू शकता की रचना हे निवडणूक आयोगात एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची संख्या असेल तर ते राष्ट्रपती वेळोवेळी ठरवू शकतील. म्हणजेच काय तर एक निवडणूक आयुक्त म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त असते आणि इतर राष्ट्रपती ठरवतील त्याप्रमाणे इतर निवडणूक आयुक्त असतात. ओके, आता सुरुवातीला जेव्हा ही जी निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 मध्ये झाली तर 1950 ते जवळपास 1989 पर्यंत ती एक संसदीय म्हणजेच काय फक्त मुख्य निवडणूक आयुक्त ह्याच याच्यामध्ये म्हणजे निवडणूक आयुक्त जो असतो किंवा निवडणूक आयोगामध्ये एक सदस्यीय संस्था होती. ती फक्त एकच आयुक्त त्या ठिकाणी काम करत होते. मात्र 1989 नंतर त्याच्यामध्ये काही चेंजेस घडवून आले 61वी घटनादुरुस्तीनुसार, ज्याच्यामध्ये मतदानाचे वय होते ते 21 वरून 18 वर्षे करण्यात आलं आणि एकंदरीतच मुख्य निवडणूक आयुक्तावरील जो कामाचा भार आहे तो वाढला. परत मतदार यादी वगैरे तयार करणे त्या संदर्भाने काय करण्यात आलं तर राष्ट्रपतींनी त्यावेळेस त्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने 2 इतर निवडणूक आयुक्तांची
पदे निर्माण केली या मुख्य निवडणूक आयुक्ताला सहाय्य करण्यासाठी. तर अशा प्रकारे राष्ट्रपती वेळोवेळी ठरवतील त्याप्रमाणे किती आयुक्त असतील ते ठरवले जातो किंवा त्याप्रकारे ते निवड केली जाते आयुक्तांची. त्याच्यानंतर आहे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त हे राष्ट्रपती करतील. ओके, आताच बघितलं. इतर कोणत्याही निवडणूक आयुक्तांशी अशी नेमणूक झाल्यास मुख्य निवडणूक आयुक्त निवडणूक आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करतील. म्हणजे एक सदस्यीय संस्था असताना ते फक्त एकच मुख्य निवडणूक आयुक्त असतात. मात्र जेव्हा इतर निवडणूक आयुक्तांची निवड होते किंवा नियुक्ती होते तर यावेळेस जे मुख्य निवडणूक आयुक्त असतात ते अध्यक्ष म्हणून निवडणूक आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम बजावत असतात. आता निवडणूक आयोगाला मदत करण्यासाठी आवश्यक वाटेल इतक्या प्रादेशिक आयुक्तांची नियुक्ती देखील राष्ट्रपती करू शकतात. म्हणजे वेगवेगळे प्रादेशिक विभागानुसार राष्ट्रपती ठरवतील त्याप्रमाणे प्रादेशिक आयुक्तांची नियुक्ती करू शकतात, जे मुख्य निवडणूक आयुक्त असतात त्यांना सहाय्य करण्यासाठी. आता निवडणूक आयुक्त आणि प्रादेशिक आयुक्तांच्या सेवेचे अटी आणि कार्यकाळ हे राष्ट्रपतीद्वारे निश्चित केले जातो. हे आपल्याला माहिती असायला हवे. इथं फक्त निवडणूक आयुक्त जे इतर आयुक्त आहेत त्यांच्या आणि प्रादेशिक आयुक्त यांच्या कार्यकाळ आणि अटी. मात्र जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांचे ते संविधानिक पोस्ट आहे. ते संविधानामध्ये म्हणजेच काय तर संसदेमध्ये जे त्यांच्या सेवासरती किंवा कार्यकाळ आहे तो अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे राज्यघटनेद्वारे. ओके, तर पुढे बघूयात. आता आपण बघितलं की 25 जानेवारी 1950ला या निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीपासून म्हणजे स्थापनेपासून 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत निवडणूक आयोग हे मुख्य निवडणूक आयुक्तांचा समावेश असलेली एक संसदीय संस्था होती. मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे केल्याने निवडणूक आयोगाच्या वाढीव कामाचा सामना करण्यासाठी किंवा वाढीव कामाचा जो त्राण होता तो कमी करण्यासाठी राष्ट्रपतींनी 16 ऑक्टोबर 1989 रोजी आणखी 2 निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली. आणि जो 21 वरून 18 वर्षे जो मतदानाचे वय कोणत्या कायद्यानुसार करण्यात आले तर 1989 मध्ये 61वी घटना दुरुस्ती कायदा 1988 यानुसार ते वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले. आणि त्याच्या अनुषंगाने कामाचा व्याप वाढला आणि एकंदरीतच राष्ट्रपतींनी परत 2 इतर निवडणूक आयुक्त आहेत त्यांची नेमणूक त्या ठिकाणी केली. आता जानेवारी 1990 मध्ये काय झालं तर निवडणूक आयुक्तांची जी पदे होते ती परत रद्द करण्यात आली आणि पुन्हा पूर्वीच्या पदावर म्हणजे एक सदस्यीय संस्था अस्तित्वात आली. परत ऑक्टोबर 1993 मध्ये पुन्हा राष्ट्रपतींनी आणखी 2 निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली आणि तेव्हापासून आजतागायत म्हणजे आजपर्यंत या 3 आयुक्त असलेल्या किंवा 3 सदस्यीय आयुक्तांचा समावेश असलेली ही एक बहुसदस्यीय संस्था ठरली आहे. आता मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांना जवळजवळ त्यांच्या अधिकार व दर्जा समान असतात. ओके, त्यांना समान वेतन, भत्ते आणि इतर भत्ते मिळतात. आणि त्यांचे वेतन व भत्ते कशा पद्धतीने ठरवले जातात किंवा कशा प्रकारे असतात तर जे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या प्रकारे वेतन व भत्ते व इतर ज्या काही सोयीसुविधा मिळतात त्याचप्रमाणे त्यांना देखील म्हणजे त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच देखील मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांना तशा पद्धतीचे किंवा तशा प्रकारचे समान वेतन, भत्ते आणि इतर ज्या काही सोयीसुविधा आहेत ते प्रामुख्याने प्राप्त होत असतात. आता मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांमध्ये जर वादभेद किंवा मतभेद निर्माण झाल्यास किंवा वाद निर्माण झाला अशा वेळी त्यांचा निर्णय आहे तो बहुमताने घेतला जातो. समजा 2 निवडणूक आयुक्तांच्या एखाद्या गोष्टीबद्दल जर वेगळे मत असतील आणि एकाचा वेगळे मत असतील तर अशा वेळेस त्या बहुमतानुसार कुठल्या गोष्टीला अधिक भर द्यावा त्यानुसार तो निर्णय घेत असतात किंवा त्या पद्धतीने तो निर्णय अंतिम होत असतो. ओके, त्यांचा जर कार्यकाल बघितला तर एक तर पदाची 6 वर्ष कार्यकाळ जो कालावधी त्यांचा आहे तो 6 वर्षापर्यंत किंवा 6 वर्षाच्या कार्यकाळासाठी किंवा 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत या पदावर ते राहू शकतात. म्हणजे जे आधी पूर्ण होईल त्यानुसार ते पदावरून दूर होईल. ओके, त्यांना केव्हाही राजीनामा देऊ शकतात. म्हणजे जे निवडणूक आयुक्त आहेत किंवा मुख्य निवडणूक आयुक्त आहेत हे कधीही राजीनामा देऊ शकतात. त्यांची मुदत संपण्यापूर्वी त्यांना काढून टाकले जाऊ शकते. ओके, म्हणजे जी इतर निवडणूक आयुक्त आहेत त्यांना त्यांची मुदत संपण्याआधी काढले जाऊ शकते. आता पदासंबंधी ज्या काही स्वातंत्र्य आहेत त्या स्वातंत्र्य म्हणजे कोणत्या स्वरूपाचे अधिकार किंवा कोणते स्वातंत्र्य या निवडणूक आयोगाला प्राप्त झालेले आहेत तर एक तर
324मध्ये निवडणूक आयोगाच्या स्वतंत्र आणि निष्पक्षपाती कामकाजाचे रक्षण आणि खात्री करण्यासाठी भारतीय राज्यघटनेने काही तरतुदी सुचवलेल्या आहेत. याच्यामध्ये जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्या मुख्य निवडणूक आयुक्तांना कार्यकाळाची सुरक्षता पुरवली जाते. ओके, म्हणजेच काय तर जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांना असं राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते पदावधीपर्यंत राहतात का, तर नाही, तर त्यांना ते कार्यकाळाची सुरक्षा पुरवली जाते. कारण ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांना पदावरून आपण दूर करतो, जे संसदेमध्ये दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताद्वारे जे मांडलेले ठराव असतात गैरवर्तन आणि अकार्यक्षम सिद्ध झाल्याच्या कारणास्तव, त्याच पद्धतीने जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांना देखील त्याच पद्धतीने गैरवर्तन आणि अकार्यक्षम सिद्ध झाल्याच्या कारणावरून संसदेमध्ये विशेष बहुमताने विशेष बहुमताने त्यांना पदावरून दूर करण्याचा जो ठराव आहे तो मंजूर केला जातो आणि राष्ट्रपतींकडे तो ठराव मंजूर झालेला ठराव राष्ट्रपतींकडे पाठवल्यानंतर जर राष्ट्रपतींनी त्यामध्ये स्वाक्षरी केली तर त्यांना पदावरून दूर व्हावं लागतं. आता मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या सेवा सरतीमध्ये बदल करता येणार नाही अशी तरतूद देखील या भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला त्यांच्या संरक्षण स्वतंत्र आणि निष्पक्षपाती कामकाजासाठी दिलेलं आहे. आता इथं जर मुख्य निवडणूक आयुक्तांना कार्यकाळाची सुरक्षा पुरवली जात असेल तर इतर निवडणूक आयुक्तांचे काय, तर समजा जर मुख्य निवडणूक आयुक्तांनी एखाद्या निवडणूक आयुक्ताला दूर करायचं असेल किंवा काढायचं असेल तर तशा प्रकारची जर शिफारस त्यांनी केली राष्ट्रपतींकडे तर ते राष्ट्रपती त्या इतर जे निवडणूक आहेत त्यांना पदावरून कमी करू शकतात. ओके, म्हणजे यांच्या शिफारशीनुसार ते इतर निवडणूक आयुक्त पदावधीपर्यंत राहू शकतात किंवा ते आपल्या पदावर असतात. त्याच्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांच्या शिफारशीशिवाय अन्य कोणत्याही निवडणूक आयुक्त किंवा प्रादेशिक आयुक्तांना पदावरून हटवता येत नाही. ओके, आताच बघितलं आपण की मुख्य निवडणूक आयुक्त जोपर्यंत शिफारस करत नाही तोपर्यंत इतर निवडणूक आयुक्त आहेत किंवा प्रादेशिक निवडणूक आयुक्त आहेत त्यांना पदावरून दूर करता येणार नाही आणि ते शिफारस कोणाकडे करतात तर राष्ट्रपतींकडे करतात. आता राज्यघटनेने निवडणूक आयोगाचे स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणा जपण्याचा प्रयत्न केला असला तरी यामध्ये काही त्रुटी आपल्याला लक्षात येतात. ओके, कोणत्या त्रुटी आपल्याला दिसून येतात की राज्यघटनेने निवडणूक आयोगाच्या सदस्यांची पात्रता निश्चित केलेली नसल्याकारणाने आता राज्यघटनेने जरी त्यांची सदस्यांची पात्रता निश्चित केलेली नाही आहे कायदेशीर किंवा शैक्षणिक किंवा इतर प्रशासनिक, मात्र जे सरकार असतो ते सरकार जेव्हा राज्यघटनेसंदर्भात निवडणूक आयोग आहेत त्या निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नेमणूक करताना त्यांना जे फेवरेबल व्यक्ती वाटेल अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक त्या ठिकाणी करू शकतात. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ती संरक्षणे निष्पक्षपाती आणि स्वतंत्र हे थोडा कॉम्प्रोमाइज होताना दिसतो आहे. आणि राज्यघटनेने निवडणूक आयोगांचा कार्यकाळ निश्चित केलेला नाही. ओके, राज्यघटनेने निवडणूक आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल निश्चित केलेला नाही. आयुक्तांचा जे मुख्य आयुक्त आहेत त्यांचा कार्यकाल निश्चित केलेला असला मात्र सदस्य किती कालावधीपर्यंत राहतील हे अशा प्रकारचे जे पदावधी आहे किंवा कार्यकाल आहे तो निश्चित केलेला नसल्याकारणाने या ठिकाणी देखील त्रुटी निर्माण होतो. त्याच्यानंतर आहे निवृत्त होणाऱ्या निवडणूक आयुक्तांना सरकारने यापुढे नियुक्ती करण्यास राज्यघटनेने मनाई केलेली नाही. समजा जे इतर निवडणूक आयुक्त आहेत ते इतर निवडणूक आयुक्त त्यांचा पदावधी संपल्यानंतर यापुढे कुठल्या पदावर राहतील किंवा ते काम करतील किंवा कुठल्या प्रशासनावर त्यांची नियुक्ती होईल किंवा होणार नाही अशा प्रकारची स्पष्टता जी आहे ती राज्यघटनेमध्ये स्पष्ट केलेली नाही आहे. त्यामुळे बहुतांश वेळा एखादा जर निवडणूक आयुक्त आहे तो समजा निवृत्त झाला तर निवृत्त झाल्यानंतर काही कालावधीनंतर तो आपल्या राजकीय दृष्टीचा फायदा किंवा राजकीय लाभ घेण्यासाठी एखाद्या पक्षाचा सदस्य होतो आणि राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये निवडून जाण्यास तो पात्र असतो. ओके, तर अशा प्रकारची त्याच्यावर कुठलीही मनाई न केल्या कारणानं ते भविष्यात राजकारणामध्ये प्रवेश घेऊ शकतात. ओके, तर अशा प्रकारे एकंदरीत त्यांचा जो त्यांचे जे पद आहे ते कॉम्प्रोमाइज होण्याची शक्यता असते. आता या ठिकाणी दिलेलं आहे की जे संसद अधिकार व कार्यसंदर्भात आपण जर विचार केला की कोणते अधिकार असतात तर संसद, त्याच्यानंतर राज्य विधिमंडळे, उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतींच्या ज्या निवडणुकीसंदर्भात आयोगाचे अधिकार व कार्य 3 प्रकारांमध्ये आपण विभाजित करू शकतो किंवा वर्गीकरण करू शकतो. कुठले 3 प्रकार आहेत याच्यामध्ये आपण बघू शकता की
एक तर प्रशासकीय, त्याच्यानंतर आहे सल्लागार, अर्धन्यायिक या 3 प्रकारात आपण वर्गीकरण करू शकतो. आता प्रशासकीय, सल्लागार आणि अर्धन्यायिकमध्ये कोणकोणत्या अधिकारांचा समावेश होतो ते या खालील या ठिकाणी दिलेलं आहे. एक तर संसदेच्या परिसीमन आयोग कायद्याच्या आधारे देशभरातील निवडणूक मतदारसंघाचे प्रादेशिक क्षेत्र निश्चित करणे. ओके, म्हणजे जे संसदेच्या परिसीमन आयोग जे नेमले जाते गव्हर्नमेंटतर्फे, त्या आयोगाच्या शिफारशीनुसार ज्या काही त्यांनी जे परिसीमन आयोगाने शिफारस केली आहे त्यानुसार देशभरातील निवडणूक मतदारसंघाचे प्रादेशिक निश्चित करणे, प्रादेशिक क्षेत्र निश्चित करण्याचा अधिकार या निवडणूक आयोगाकडे असते. त्याच्यानंतर आहे मतदार याद्या तयार करणे, वेळोवेळी दुरुस्ती करणे व त्यावर सर्व पात्र मतदारांची नोंदणी करणे, हे काम देखील त्यांना करावं लागतं. निवडणूक आयोगांच्या निवडणुकांच्या तारखा म्हणजेच आता समजा आता सध्या जानेवारी सुरू आहे आणि ते बहुतांश मार्च एप्रिलमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे, लोकसभा निवडणूक. तर आता निवडणुकांची जी तारीख आहे ते थोडक्यात म्हणजे काही दिवसानंतर नक्कीच जाहीर होईल. ओके, तर अशा पद्धतीने निवडणुकांच्या तारखा जे आहेत ते जाहीर करणे, त्याच्यानंतर वेळापत्रक अधिसूचित करणे, त्याच्यानंतर नामनिर्देशनाची छाननी करणे, म्हणजे ज्या काही उमेदवार त्या निवडणुकीत उभे राहणार आहेत त्या उमेदवारांची जे काही उमेदवारी पत्र आहे ते त्याची छाननी करण्याचे काम या निवडणूक आयोगाकडे असतो. त्याच्यानंतर आहे राजकीय पक्षांना मान्यता देणे. ओके, राजकीय पक्षांना मान्यता देणे व त्यांना निवडणूक चिन्हे अलॉटमेंट करणे. ओके, निवडणूक चिन्हे त्यांना वाटणे आणि त्यांना राजकीय पक्ष म्हणून कुठले राजकीय पक्ष असणार, कुठले राष्ट्रीय पक्ष असणार, राजकीय पक्ष की म्हणजे काय राज्यातील पक्ष कुठले आणि राष्ट्रीय पक्ष कुठले, त्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाचा असतो. राजकीय पक्षांना मान्यता देणे आणि त्यांना निवडणूक चिन्हे वाटप करण्यासंदर्भातील वाद मिटवण्यासाठी न्यायालय म्हणून काम करणे, म्हणजे जे काही राजकीय पक्षांना मान्यता देण्यासंदर्भात असेल त्यांनी निवडणूक चिन्हे वाटपासंदर्भात ज्या काही वाटप संदर्भातील जे काही वाद आहे ते मिटवण्याचे काम न्यायालय म्हणून काम करणे, म्हणजे अर्धन्यायिक जो अधिकार क्षेत्र आहे नाही का, ते आपण बघितलं अर्धन्यायिक अधिकार क्षेत्र या संदर्भात आपल्याला लागू होताना किंवा या अधिकारांचा वापर त्या अर्धन्यायिक म्हणून करू शकतात. समजा एखाद्या राष्ट्रीय पक्षाने दोन राष्ट्रीय पक्ष आहेत किंवा 2 राजकीय पक्ष आहेत, तर 2 राजकीय पक्षापैकी दोन्हीने एखादा चिन्ह क्लेम केला तर कुठल्या पक्षाला ते चिन्ह द्यायचे हे ठरवण्याचा अधिकार या आयोगाकडे असतो. आता महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती शिवसेनेच्या धनुष्यबाणचा मुद्दा होता, तो यांनी जो ठरवलेला होता राष्ट्रीय निवडणूक आयोगाने, त्याच्यानंतर तो सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याविरुद्ध अपील करण्यासाठी पाठवण्यात आला. तर आपण बघू शकता अशा प्रकारचे अर्धन्यायिक अधिकार त्यांना प्राप्त होत असतात. त्याच्यानंतर आहे निवडणूक व्यवस्थेशी संबंधित वादांच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करणे, म्हणजे निवडणूक संदर्भात जे काही वाद निर्माण झाले असतील आणि त्या वादांच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक देखील ते करीत असतात. म्हणजे काय तर एकंदरीतच निवडणूक आयोग हे अर्धन्यायिक तत्त्वावर, प्रशासकीय तत्त्वावर वेगवेगळ्या भूमिका बजावताना आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर आहे निवडणुकीच्या काळात रेडिओ व टीव्हीवर राजकीय पक्षांच्या धोरणांच्या प्रचारासाठी रोस्टर तयार करणे. निवडणुकीच्या वेळी पक्ष व उमेदवारांनी पाळावी लागणारी आचारसंहिता निश्चित करणे. ओके, आचारसंहिता देखील मॉडेल कोड ऑफ कंडक्ट ज्याला आपण म्हणतो ते निश्चित केली जाते. त्याच्यानंतर आहे संसद सदस्यांना अपात्रतेसंबंधी राष्ट्रपतींना सल्ला देणे. त्याच्यानंतर आहे राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या बाबतीत राज्यपालांना सल्ला देण्याचे काम देखील आयोग करीत असतो. गैरव्यवहार, बूथ कॅप्चरिंग, हिंसाचार आणि अनियमितता झाल्यास निवडणुका रद्द करणे, निवडणुका पार पाडण्यासाठी कर्मचारी मागविण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांना विनंती करण्याचे काम देखील आयोगाला करावी लागतात. एकंदरीतच राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या अपात्रता असो किंवा एखाद्या प्रदेशात निवडणुका संदर्भातील जे काही जे आपण काय म्हणतो तर मतदार संघ ठरवण्याचा अधिकार असो, तर हे सर्व अधिकार त्यांना प्राप्त होत असतात आणि निवडणुका पार पाडण्यासाठी आवश्यक कर्मचारी मागवण्यासाठी देखील ते राष्ट्रपती व राज्यपालांना विनंती करू शकतात. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी देशभरातील निवडणुकांच्या यंत्रणेवर देखरेख करण्याचे महत्त्वाचे काम यांच्याकडे असते. आणीबाणीच्या कालावधीनंतर 1 वर्षानंतर किंवा 1 वर्ष आणीबाणीच्या कालावधीत समजा राष्ट्रपती राजवटीखालील एखाद्या राज्याच्या निवडणुका आपण घेऊ शकतो का याचा सल्ला देखील राष्ट्रपतींना देऊ शकतात.
म्हणजेच काय तर आणीबाणी संदर्भात एखाद्या प्रदेशामध्ये आणीबाणी असेल किंवा राष्ट्रीय आणीबाणी लागू असेल आणि एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असेल, अशा वेळेस 1 वर्ष वाढ झाल्यानंतर म्हणजे तो कालावधी 1 वर्ष वाढल्यानंतर संबंधित राज्यामध्ये आपण निवडणुका घेता येतील का, अशा प्रकारचा जो सल्ला आहे तो राष्ट्रपतींना देऊ शकतात. निवडणुकांच्या उद्देशाने राजकीय पक्षांची नोंदणी करणे, त्याच्यानंतर त्यांच्या निवडणूक कामगिरीच्या आधारे त्यांना राष्ट्रीय किंवा राज्य पक्ष दर्जा देणे, हे काम राष्ट्रीय निवडणूक आयोगाला करावी लागतात. निवडणूक आयोगाला उपनिवडणूक आयुक्तांची मदत असते. ओके, जे नागरी सेवेतून निवडले जातात. त्यासोबतच त्या सचिवालयात नेमलेले सचिव असतात, उपसचिव असतात, अप्पर सचिव असतात, इत्यादी कर्मचारी असतात. आता राज्यस्तरावर जे आपण निवडणूक आयोगाला मुख्य निवडणूक अधिकारी मदत करीत असतात. ओके, राज्याचे जे मुख्य निवडणूक अधिकारी असतात, राज्य निवडणूक आयोगाचे, ते राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त हे राज्यस्तरावर जेव्हा निवडणुका पार पाडल्या जातात तर अशा वेळेस ते राज्यस्तरावर आयोगाचे म्हणजे आयोगाला मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून मदत करीत असतात, म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाला. त्याखाली जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम करतात. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघासाठी एक निर्णय अधिकारी आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी पीठासीन अधिकारी देखील अशा पद्धतीने एकंदरीत त्यांची रचना किंवा अधिकार आपल्याला दिसून येतात. आता घटनात्मक तरतुदी संदर्भात म्हणजे ज्या काही 324 ते 329 दरम्यान निवडणूक आयोगासंदर्भात ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश होतो, तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 ते 329 हे भाग 15 मध्ये समाविष्ट आहेत. 324 नुसार निवडणुकांचे पर्यवेक्षण असेल, निर्देश व नियंत्रण असेल, हे निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आलेले आहे. ओके, 325 मध्ये काय दिलेलं आहे तर धर्म असेल, वंश असेल, जात, लिंगाच्या आधारे विशेष किंवा मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी किंवा समाविष्ट होण्याचा दावा करण्यासाठी कोणतीही व्यक्ती अपात्र ठरू शकत नाही. ओके, म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण धर्म, वंश, जात किंवा लिंगाच्या आधारे मतदार यादीपासून समाविष्ट होण्या किंवा मतदार यादीत नाव नोंदणीपासून किंवा मतदान करण्यापासून रोखू शकत नाही. 326 नुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका प्रौढ मताधिकारावर आधारित असाव्यात, अशा प्रकारची तरतूद 326 या कलमांतर्गत आहे. 327 मध्ये विधिमंडळाच्या निवडणुकांसंदर्भात तरतूद करण्याचा संसदेचा अधिकार निश्चित केलेला आहे. ओके, आणि 328 मध्ये अशा विधिमंडळाच्या निवडणुकांसंदर्भात तरतूद करण्याचा राज्याचा विधिमंडळाचा अधिकार यांनी हे देखील 328 मध्ये निश्चित करण्यात आलेला आहे. 329 मध्ये निवडणूक प्रकरणांमध्ये न्यायालयांच्या हस्तक्षेपास बंदी. आयोग याच्यावर प्रश्न विचारतो की कुठल्या कलमांतर्गत निवडणूक आयोगांच्या प्रकरणामध्ये निवडणूक संदर्भातील जे काही प्रकरणे आहेत त्याच्यामध्ये न्यायालयांच्या हस्तक्षेपास बंदी केलेली आहे, तर कलम 329 अंतर्गत. तर अशा पद्धतीने 324 ते 329 मध्ये विविध तरतुदी आपण बघितलं. आता ज्या काही संकीर्ण माहिती आहेत तर संकीर्ण याच्यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश होतो, तर यांचा पगार किती आहे सध्या, म्हणजे निवडणूक आयुक्त आहेत त्यांचा पगार किती आहे, तर 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाला दरमहा पगार 2.5 लाख रुपये म्हणजे 2.50 लाख रुपये निश्चित करण्यात आला होता. आणि आपल्याला माहीत आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्या पद्धतीने वेतन मिळतो किंवा पगार मिळतो त्याच पद्धतीने त्यांसारखाच जे वेतन श्रेणी आहे ते देखील निवडणूक आयुक्तांना मिळत असतो. आणि स्थानिक व नागरी स्वराज्य संस्था संबंधी 73वी व 74वी जी घटना दुरुस्ती झाली त्यानुसार विविध पदांसंबंधी निवडणूक घेण्याचा जे अधिकार आहे तो राज्य निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेला आहे, ना की राष्ट्रीय निवडणूक म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाकडे. एकंदरीतच ज्या काही पंचायत राजची ज्या काही निवडणूक आहेत त्याच्यासाठी आपण विशेष राज्य निवडणूक आयोगाचे गठन त्या 73वी व 74वी घटना दुरुस्तीमध्ये कलम 243 के आणि 243 ZA नुसार आपण तरतूद करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर भारताचे पहिले निवडणूक आयुक्त, बेसिक फॅक्ट आपल्याला माहिती असायला हवं. पहिले निवडणूक आयुक्त कोण होते तर सुकुमार सेन. ओके, पहिली महिला निवडणूक आयुक्त VS रमादेवी ही पहिली महिला निवडणूक आयुक्त होते. आणि सध्या जर विचार केला 23-24 मध्ये कोण आहेत सध्या तर राजीव कुमार हे मुख्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सध्या काम पाहत आहेत. हे 25वे निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
आणि इतर आयुक्तांचा जर विचार केला तर सध्या 3 सदस्य असल्याकारणाने अनुप चंद्र पांडे आणि अरुण गोयल हे सबऑर्डिनेट म्हणून राजीव कुमार यांना मदत करतात. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र निवडणूक आयोग कधी स्थापन झालं तर 26 एप्रिल 1994 मध्ये. पहिली राज्य निवडणूक आयुक्त कोण होते तर D.N. चौधरी हे महाराष्ट्र राज्यातील पहिले राज्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार भूषवलेले आहेत. त्याच्यानंतर सध्या राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर सध्या महाराष्ट्रातील राज्य निवडणूक आयुक्त म्हणून UPS मदान हे 6वे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगामध्ये कार्यरत आहेत. अशा प्रकारे आपण राष्ट्रीय निवडणूक आयोग किंवा भारतीय निवडणूक आयोगाविषयी सविस्तर माहिती किंवा एकंदरीत इन्फॉर्मेशन बघितलेलं आहे. सो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर डू सबस्क्राईब आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.